आणखी एक मोठी बातमी आहे। एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अजय आशार यांना मित्र संस्थेच्या मंडळावरून हटवण्यात आले। दिलीप वळसे पाटील, राणा जगजितसिंह पाटील, राजेश क्षीरसागर यांची नव्याने निवड ही उपाध्यक्षपदावरती करण्यात आली आहे। त्यासोबत मुख्य सचिव यासोबतच इतर महत्त्वाचे सिंचन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। या आधी एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय आशार हे या मित्र संचालक पद समितीमध्ये होते, मात्र आता या पदावरून त्यांना हटवण्यात आले। महायुती सरकार स्थापन झाल्यापासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत आणि फडणवीस सरकारने घेतलेले अनेक निर्णय एकनाथ शिंदे यांना धक्का मानला जातोय। आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। तुषार, काय माहिती याबाबत? सचिन, श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षपदी यापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर 2 जणांची नियुक्ती करण्यात आली होती। त्यापैकीच एक नाव होतं ते म्हणजे अजय आशार यांचं। अजय आशार हे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात आणि ते बिल्डर व्यावसायिक देखील आहेत। मात्र आता मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षपदी 3 जणांची निवड करत असताना आपल्याला अजय आशारांना घरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे। अजय आशारांची फेर नियुक्ती करण्यात आलेली नाहीये, तर त्यामुळे हा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का मानला जातोय। मात्र या मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षपदी 2 नव्या चेहऱ्यांना बढती देण्यात आलेली आहे। यामध्ये आपण पाहत असाल तर भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना संधी देण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी दिलीप वळसे पाटील यांना संधी देण्यात आलेली आहे। सध्याच्या राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळामध्ये दिलीप वळसे पाटील नाही, त्यामुळे एक ज्येष्ठत्व म्हणून त्यांना ही संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मात्र मित्रा ही जी संस्था ही प्रामुख्याने नीती आयोगाला आपल्याला ही ब्रीफ करताना पाहायला मिळत असते आणि नीती आयोग राज्यातल्या प्रमुख गोष्टींचा आपल्याला नियोजनासंदर्भातला आढावा पाहायला मिळत असतो। त्यामुळे आता अजय आशारांना तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। अनिल परब यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सत्ताधारी आक्रमक, छत्रपती संभाजी महाराज आणि राज्यपालांबद्दल अपशब्द वापरल्यानं आज परबांविरोधात आंदोलन। त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला। पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला, ठाकरेंच्या पक्षाचे आमदार अनिल परबांचं विधान परिषदेत वक्तव्य। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडेंनी घेतली भेट, दोघांमध्ये 1.5 तास चर्चा, तर भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। मुंबईची भाषा मराठीच यात दुमत नाही, भैयाजी जोशींचं स्पष्टीकरण। मुंबईतील प्रत्येकाला मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही, या वक्तव्यावरनं वाद पेटल्यावर सारवासारव। वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीकडनं हालचाली, राज्यात अनेक ठिकाणी संपत्ती असल्याचं समोर, संपत्ती जप्त करण्यासाठी कोर्टात अर्ज केल्याची चर्चा। तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामावर संभाजीराजेंनी व्यक्त केली नाराजी, मंदिराचं शिखर उतरवायला संभाजीराजेंनी केला विरोध, मंदिराचं पुरातत्व आणि प्राचीनतेचं जतन आणि संवर्धन करण्याच्या सूचना। पंचगंगा प्रदूषण प्रश्नी पर्यावरण मंत्र्यांकडून दखल, आज विशेष बैठकीचं आयोजन, पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत बैठक होणार। आणि क्रिकेटर मोहम्मद शमीच्या एनर्जी ड्रिंक पिण्यावरनं वादाचा भडका, रोजा न ठेवणारा शमी हा गुन्हेगार असल्याचं म्हणत मौलाना शहाबुद्दीन रिझवींनी व्यक्त केला संताप।